संत समागम एखादी परी, संत समागम एखादी परी व्हावे त्याचे द्वारे श्वानयाती, तेथे राम नाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्टाचे, कामारी बटीक सेवेचा शिवक, दिनपणे रंक तेथे भली, तेथे राम नाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्टाचे. तुका म्हणे सर्व सुख त्या संगती, तुका म्हणे सर्व सुख त्या संगती, घडेल पंगती संतांची, तेथे राम नाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्टाचे. नमो विश्वरूपा विष्णुमाय बापा, नमो विश्वरूपा विष्णुमाय बापा, विश्वरूपा विष्णुमाय बापा, नमो विश्वरूपा विष्णुमाय बापा. अनंत पांडुरंग, अपरानंत पांडुरंग, अनंत पांडुरंग. विश्वरूपा विष्णुमाय बापा, नमो विश्वरूपा विष्णुमाय बापा, विश्वरूपा विष्णुमाय बापा, नमो विश्वरूपा नमोमाय बापा. अपार अनंत पांडुरंग, अनंत पांडुरंग. अजं रुक्मिणी प्राण संजीवनंतं, परम धाम कैवल्यमेकं तुरीयं, प्रसन्नं प्रपन्नार्तिहं देवदेवं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. कर्पूरगौरं करुणावतारं, संसारसारं भुजगेन्द्रहारं, सदा वसन्तं हृदयारविन्दे, भवं भवानी स्थितं. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जनने देवाची, धन्य धन्य एकनाथा, तुमचे पायी माझा माना. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. दयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारून आता. मस्तक माझा पायावरी, या वारकरी संतांच्या, संत समागम एखादी परी व्हावे त्याचे द्वारी श्वानयाती, येथे राम नाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्टाचे. प्रस्तोत प्राप्त प्रसंगी आनंद कंद कैवल्य गुणनिधान, रुक्मिणी प्राण संजीवन भगवान पांडुरंग परमात्मा परमेश्वराच्या पावन दरबारामध्ये सर्व महाराज मंडळी, साधक वृंद, माता भगिनी, भाविक सज्जन सर्वांच्या उपस्थितीमध्ये नामयज्ञामधील 6वं का 7वं 7व्या क्रमांकाचं वाक्पुष्प माझंच बरोबर होतं. 7वं वाक्पुष्प भगवंताच्या चरणारविंदी समर्पित करण्यासाठी निवडलेला अभंग भगवत पूज्यपाद महावैष्णव अनंत कृपासागर संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा संतपर प्रकरणातला गोड अशा स्वरूपाचा अभंग. या अभंगाद्वारा जगद्गुरु तुकोबाराय
यावत मनुष्य मात्राला आत्मकल्याणाचा उपदेश करतात. विठ्ठल 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 अभंगावर मीमांसा करण्यापूर्वी 2 शब्दात परिहार देणं अगत्याचं आहे. भगवान रामलिंगेश्वर परमेश्वराच्या पावन पंचकृषीमध्ये असलेलं हे श्री क्षेत्र येडशी पावन भूमी, आणि या येडशी पावन भूमीमध्ये भगवंताच्या देवालयामध्ये भगवान श्रीकृष्ण परमेश्वराच्या जन्म उत्सवाच्या निमित्ताने आणि विश्वमौली ज्ञानोबाराय यांच्या 750व्या जयंती महोत्सवाच्या निमित्ताने जगदाधार पांडुरंग परमात्मा विश्वमौली ज्ञानोबाराय जगद्गुरु तुकोबाराय वैराग्य राग रसिक काका महाराज भगवान रामलिंगेश्वर आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान स्वानंद शिव सुखनिवासी रामकृष्ण भाऊ भगवान भाऊ सद्गुरू रामचंद्र बोधले महाराज आवा या सर्व मंडळीच्या असीम कृपा प्रसादाने आणि रामलिंग भजनी मंडळ बरोबर आहे ना यांच्या आयोजनाने नियोजनाने प्रतिवर्षी संपन्न होणारा हा अखंड हरिनाम सप्ताह काकडा भजन गाथा भजन प्रवचन हरिपाठ कथा कीर्तन अन्नदान ज्ञानदानाच्या माध्यमातून श्रावण मासाच्या पुण्यपर्व काळात हा उत्सव संपन्न होतोय. आणि संपन्न होत असलेल्या नामयज्ञामधील आजचं 7व्या क्रमांकाचं वाक्पुष्प मला वाटतं 9 दिवसाचा सप्ताह आहे ना. हां 7व्या क्रमांकाचं वाक्पुष्प संयोजकाने माझ्या वाटेला दिलेलं आहे आणि त्या निमित्ताने सेवा करण्याकरता मी उभा राहिलेलो आहे. उपस्थित सर्व महाराज मंडळी हरिभक्तीपरायण महेश महाराज सूर्यकांत महाराज मृदंग सम्राट धनंजय महाराज दोत्र भांडून आणले तिथे नळाटी घालून आले रामेश्वर महाराज दोन्ही चोपदार विद्यार्थी वृंद माता भगिनी भाविक सज्जन सर्वांना आदरपूर्वक वंदन करून सद्गुरू रामकृष्ण भाऊ भगवान भाऊ सद्गुरू आबा सद्गुरू गुरु मामा या सर्वांचं स्मरण करून त्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत घालून भगवान रामलिंगेश्वराला वंदन करून अनेक रत्नाला जन्म देणाऱ्या ह्या पावनभूमीला वंदन करून आपण या अभंगाचं चिंतन करूया. कीर्तनामध्ये सगळी तरुण मंडळी तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तना नाही तर गावोगाव गेली तर सारी म्हातारीच माणसं उभा, पण हे तर सगळं तरुण मंडळीचा भरणा आहे. आणि मला वाटतं ही सगळी तरुण मंडळी यांना घडवण्याचं काम बहुंचे सेवक मृदंगाचार्य बापू महाराज भड महाराज हे चांगलं काम करतायत. बाहूंच्या नंतर एवढे पकवाजे बापू महाराजांनी निर्माण केले आणि आदरणीय जालिंदर बाप्पा बरं का हो आदरणीय बाप्पाने बरीच पोरं तयार केली बरं भरपूर पोरं तयार केली. आणि नंतर फडावर बापू महाराजांनी बरीच पोरं तयार केली. ते भजनही म्हणतायत मृदंग चांगल्या प्रकारचा वाजवतायत, परंतु प्रारब्धाचा भोग कोणाला चुकत नाही. प्रारब्ध थोडा आडवा आलंय. भगवंताला आपण विनंती करू की त्यांचं प्रारब्ध बदला. आणि हे संप्रदायामध्ये ते चांगलं काम करतायत. ते काम करण्याची देवाने त्यांना पुन्हा संधी द्यावी. तेव्हा बापू महाराजांच्या संस्थेमधील सगळे हे साधक वृंद आहेत आणि हे आपली सगळी तरुण मंडळी चांगलं आहे. जुनी मंडळी थकली आता बरं, पण सूर्यकांत महाराज धनंजय बाबा रामेश्वर महाराज ही सगळी तरुण मंडळी परमार्थ करणारी आहेत.
आणि ते पुढे झालेले आहेत आणि मला वाटतं ही चालत आलेली परंपरा यावत जीव चंद्र दिवा करो चालत राहील चालत राहावी अशी प्रभूचरणी प्रार्थना करून सर्वांना धन्यवाद देऊन आपण या अभंगाचं चिंतन करूया। अभंग तुकोबरायांचा आहे। या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय ज्यांना ज्यांना मानव देह मिळालाय त्या सगळ्यांना उपदेश करतात। तुकोबराय उपदेश करतात। उपदेश करणारे तुकोबराय आहेत आणि उपदेश साधारण केलेला आहे। उपदेशाचे दोन प्रकार, साधारण उपदेश आणि असाधारण उपदेश। असाधारण उपदेश त्याला म्हणतात की जो विशिष्ट लोकांना केलेला असतो, विशिष्ट लोकांना केलेला, मर्यादित लोकांना केलेला उपदेश त्याला म्हणायचं असाधारण उपदेश। न करी रे संग राहे रे निश्चळ लागुने दिमळ ममतेचा, या अभंगातला उपदेश हो विशिष्ट लोकांना आहे। विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम अमंगळ ऐका जे तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा। या अभंगातला उपदेश असाधारण आहे, विशिष्ट लोकांसाठी केलेला आहे आणि जो उपदेश सगळ्यांना केलेला असतो त्याला साधारण उपदेश म्हणतात। हरी हरी तुम्ही म्हणारे हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ हरी 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 म्हणारे सकळ माया तुटईला माया जाळ तुटविला माया तुटईला माया जाळ तुटविला कना काही गबाळाचे कना काही गबाळाचे आणि कानाचे प्रमाणाचे हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ तेने माया जाळ तुटईल तेने माया जाळ तुटविला तेने माया जाळ तुटविला हरी 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 म्हणारे सकळ तेने माया जाळ तुटविला तेने माया जाळ तुटविला तेने माया जाळ तुटविले तुकोबाराई या अभंगामध्ये हरी हरी तुम्ही म्हणा कीर्तनकार असं नाहीत म्हणत। हरी हरी तुम्ही म्हणा माळकरी, हरी हरी तुम्ही म्हणा मृदंगवादक, हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ हो सगळे म्हणा, कीर्तनकार म्हणा, मृदंग वाजवणारे म्हणा, तंबाखूला चुना लावणारे म्हणा, नालीमध्ये पडणारे म्हणा, सकळ म्हणण्यामध्ये सगळेच आले, स्त्री आले, पुरुष आले, कीर्तनकार आले, वाजवणारे आले, म्हणणारे आले, माळकरी आले, बिना माळकरी सगळ्यांना उपदेश। हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ लागून या पाया विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळा। या अभंगामध्ये त्याला साधारण उपदेश म्हणतात, जो सगळ्यांना केलेला असतो उपदेश त्याला साधारण उपदेश म्हणतायत। या अभंगामध्ये तुकोबाराय साधारण उपदेश करतायत।
सगळ्यांना उपदेश करतायत. उपदेश करणारे जगद्गुरु तुकोबाराय आहेत. उपदेश करण्याचा अधिकार असावा लागतो. कोणीही उपदेश करून चालत नाही. कोणीही उपदेश केल्यानंतर समाज बदलत नाही. मग म्हणजे तुम्ही कशाला चिपडा डोळा चमकायला उभा राहिला? आम्ही उपदेश करायला उभा राहिले नाहीत. आम्ही संतांचा संदेश सांगण्याकरता उभा राहिलो होतो. कीर्तनकाराने उपदेश करण्याच्या भानगडीमध्ये पडायचा नाही. संतांचा संदेश मानवापर्यंत पोहोचण्याचं हमालकीचं काम करायचं कीर्तनकाराने. तेथे मी हमाल भारवाही. हो, कीर्तनकार हमाल असतात. तेव्हा उपदेश करण्याचा अधिकार संतांनाच आहे. उपदेश संतांनीच करावा. नाही संत चिन्ह उमटली अंगी उपदेशा लागे पात्र झाला. हो, उपदेश करण्याचा अधिकार संतांनाच आहे. उपदेश करण्याचा अधिकार त्यांना असतो ज्याच्याकडे उपदेश करण्यासाठी लागणारी जी सामुग्री आहे ती सामुग्री ज्यांच्याकडे आहे त्यांना उपदेश करण्याचा अधिकार असतो. उपदेश करणाऱ्याकडे काही सामुग्री असावी लागते. शास्त्रामध्ये त्याचं चिंतन आलंय बरं. उपदेश करणारा कसा असावा, उपदेश करणाऱ्याच्या ठिकाणी काय काय असलं पाहिजे. 2-4 प्रकारची सामुग्री उपदेश करणाऱ्या व्यक्तीकडे असली पाहिजे. पहिली सामुग्री सांगितली, उपदेश करणारा मोठा असावा लागतो. म्हणजे शरीराने जाडजूड नाही. शरीराने जाडजूड असा मोठा नाही. उपदेश करणारा मोठा असावा. त्याचा अर्थ ज्ञानाच्या दृष्टीने तो बोधाने मोठा असला पाहिजे. त्याचा बोध मोठा असला पाहिजे. ब्रह्मज्ञानाने तो काय असला पाहिजे? संपन्न असला पाहिजे. ज्ञानाच्या दृष्टीने तो मोठा असला पाहिजे. दुसरी सामुग्री सांगितली, त्याला सगळ्या मानवाचं हित कशामध्ये आहे हे माहीत असलं पाहिजे. मानवाचं हित कशात आहे हे त्याला माहीत असलं पाहिजे. दुसरी सामुग्री सांगितली. तिसरी सामुग्री, हिताच्या प्राप्तीचं जे साधन आहे ते साधन त्यांना काय असलं पाहिजे? ठाऊक असलं पाहिजे. आणि चौथी सामुग्री सांगितली, मानवाच्या कल्याणाचं जे साधन आहे ते साधन सगळ्यांना सांगण्यामध्ये त्याची काय असली पाहिजे? प्रवृत्ती असली पाहिजे. अशा 4 गोष्टी ज्याच्याकडे आहेत त्याला उपदेश करण्याचा अधिकार. विठ्ठल कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव उपदेश करणाऱ्याकडे पहिली सामुग्री सांगितली, तो ज्ञानाच्या दृष्टीने कसा असला पाहिजे? मोठा असला पाहिजे. त्यालाच खालतोवर तर कळत नसेल दुसऱ्याला काय नीट सरळ रस्त्याला लावायचा महाराज. तेव्हा उपदेश करणारा मोठा असला पाहिजे. तुकोबरायांकडे ही 4ही प्रकारची काय आहे? सामुग्री आहे. तुकोबराय मोठे आहेत. तुकोबरायांना जगाचं हित कशामध्ये आहे, मानवाचं हित कशामध्ये आहे त्याचं ज्ञान आहे. त्या हिताच्या प्राप्तीचं साधन तुकोबरायांना ठाऊक आहे. आणि हिताच्या प्राप्तीचं जे साधन आहे ते साधन सगळ्या जगाला सांगण्यामध्ये तुकोबरायांची काय आहे? प्रवृत्ती आहे. तुकोबरायांकडे सगळी सामुग्री. तुकोबराय मोठे आहेत. ज्ञानाच्या दृष्टीने तुकोबराय मोठे आहेत. किती मोठे? तुकोबराय सांगतात, बाकीच्याने वेदाच्या पोत्या उघड डोक्यावर काय कराव्यात?
वागवाव्यात, पाठांतराचं ओझ वागवावं. पण वेदामध्ये काय सांगितलेलं आहे, चारही वेदाचा अर्थ मला कळतो. वेदाचा तो अर्थ आमाशीच ठावा, वेदाचा तो अर्थ आमाशीच ठावा, वेदाचा तो अर्थ आमाशीच ठावा, वेदाचा तो अर्थ आमाशीच ठावा. राणी वहावा भार माता, राणी वहावा भार माता, हिराणी वहावा भार माता, हिराणी वहावा भार माता. वेदाचा तो अर्थ आमाशीच ठावा, हिराणी वहावा भार माता, हिराणी वहावा भार माता. वेदाचा आमाशीच ठावा, हिराणी वहावा भार माता, हिराणी वहावा भार माता. तुकोबराय वर्णन करतात. वेदाचा तो अर्थ आम्हाशीच ठावा. आपल्याला फक्त वेदाची नावं माहितीत महाराज. वेद किती आहेत? 4 आहेत. ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद. आपल्याला वेदाची नावं माहीत आहेत, पण वेदातलं ज्ञान आपल्याला ज्ञात नाही. पण तुकोबराय सांगतात वेदामध्ये काय सांगितलंय, वेदाचा तो अर्थ आमाशीच ठावा. आणि येर, आणि हे येर कुणीकडे लावायचा? येर म्हणजे मोटरीनं धरलेला येर नव्हे. येर म्हणजे ब्राह्मण लोकांकडे बोट केलंय तुकोबरायने. येर आणि वहावा भार माता. त्यांनी वेदाच्या पोथीचं ओझ वागवाय, म्हणजे ब्राह्मण सामान्य आहेत असं म्हणायचं नाही बरं. ग्रंथ जेव्हा नष्ट करू लागले होते तेव्हा ब्राह्मणाने वेद पाठ करून वेद काय केले? सांभाळले, जतन केले. वा वेदाचं रक्षण ब्राह्मणाने केलं, मुखोद्गत करून जिवंत ठेवले. तेव्हा तरी पण तुकोबराय सांगतात एराने वहावा, त्याचा अर्थ त्यांना कळतोच असं मात्र नाही. मग वेदाचा अर्थ आम्हाला कळतो. हो, तुकोबरायांचा गाथा वाचल्यानंतर आपल्या लक्षात येईल. हो, वेदातल्या रुच्याचा अर्थ तशाला तसा तुकोबरायांनी ठेवलाय. वेदामध्ये वाक्य श्लोक आहे. येतो वा इमानी भूतानी जायन्ते, ये न जातानि जीवन्ति, यत् प्रयन्ते अभिसंविशन्ति, तद विजिज्ञासास्व तद ब्रह्म. या श्लोकाचा अर्थ असा आहे, परमात्मा जगत उत्पन्न करतो, जगताचं पालन तोच करतो आणि शेवटी आपल्या स्वरूपामध्ये जगाला विलीन तोच करून घेतो, असा त्या श्लोकाचा अर्थ आहे. तुकोबरायाने त्याचा अर्थ लिहिला. हो, जयापासून सकळ महिमंडळ ही झाली. त्या श्लोकाचा अर्थ तुकोबरायाने मराठी भाषेमध्ये आणला. म्हणून महाराज म्हणतात वेदाचा तो अर्थ आम्हाशीच ठावा. म्हणजे ज्ञानबोधाच्या दृष्टीने जगद्गुरु तुकोबराय मोठे आहेत. जगद्गुरु तुकोबराय मोठे आहेत महाराज. मानवाचं हित कशामध्ये आहे तुकोबरायांना माहित आहे. तुकोबराय सांगतात तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखलिया भगवत दर्शनामध्ये, भगवत प्राप्तीमध्ये मानवाचं हित आहे. जन्म आल्याचा लाभ पद्मनाभ देखील या तेव्हा
जन्म आलेल्याचा लाभ. भगवत प्राप्तीमध्ये मानवाचं हित आहे, मानवाचं कल्याण आहे. तेव्हा तुकोबरायांना सगळ्या मानवाचं हित कशामध्ये आहे याचं ज्ञान आहे. दुसरी सामुग्री झाली. पहिली सामुग्री उपदेश करणारा कसा असला पाहिजे, मोठा. दुसरी सामुग्री सांगितली मानवाचं हित कशामध्ये आहे याचं ज्ञान त्यांना असलं पाहिजे. तुकोबरायांना ते ज्ञान आहे. देवाच्या प्राप्तीमध्ये मानवाचं कल्याण आहे म्हणून महाराज म्हणतात आपोला तो एक देव करून घ्यावा, देवीन जीवा सुख नव्हे. देवाच्या प्राप्तीमध्ये सर्वांचं हित आहे. बंगला बांधण्यामध्ये हित नाही. बंगला बांधला तर काय होईल, ऊन लागायचं नाही, वारा लागायचा नाही, पाऊस लागायचा नाही, आणि फार झालं तर चोर मध्ये घुसायचे नाही. तर बंगला बांधला, कोट रुपयाचा बंगला बांधला तरी कल्याण होत नाही. करोडो रुपये कमवले कल्याण होत नाही. कुत्रा मांजराला जन्म दिला कल्याण नाही, कल्याण नाही. मग देवाच्या प्राप्तीत मानवाचं कल्याण आहे, मानवाचं हित आहे. तुकोबरायांना माहिती आहे. तिसरी सामुग्री सांगितली हिताच्या प्राप्तीचं साधन उपदेशकाला ज्ञात असलं पाहिजे. म्हणजेच देवाच्या प्राप्तीमध्ये मानवाचं हित आहे, पण देवाच्या प्राप्तीचं साधन आपल्याला माहीत आहे का? आपल्याला देवाच्या प्राप्तीचं साधन, आपल्याला भगवत प्राप्तीचं साधन ठाऊक नाही. पण तुकोबरायांना ठाऊक आहे. तुकोबराय सांगतात देवाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर कलियुगामध्ये दुसरं तिसरं कोणतं साधन करू नका. तुम्हाला देवाची प्राप्ती करून घ्यायची ना, मग मी तुम्हाला सुलभ आणि प्रभावी साधन सांगतो. कलियुगा माझी करावे कीर्तन, जय नारायण देईल भेटे. कलियुगा माझी करावे कीर्तन, ते नारायण देईल भेटे. जय नारायण देईल भेटे. कलियुग माझे करावे कीर्तन, येथे नारायण देला भेटे. येथे नारायण देला भेटे. कलियुग माझे करावे कीर्तन, येथे नारायण देला भेटे. जय नारायण सुंदर चाली म्हणतोय बरं, मस्त आहे. कलियुगा माझे करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटे. देवाच्या प्राप्तीचं साधन तुकोबराय सांगतात. कलियुगामध्ये अष्टांग योगे नशिले जे, उग योगाभियोगाच्या भानगडीत पडायचं नाही. माणसं बरीच पोटं हलवीत बसतात. हलवायला पाहिजे, व्यायाम केला पाहिजे. हो ना, योग साधना कठीण आहे म्हणून योगयाग विधी येणे नाही. योगाच्या भानगडीत पडू नका. कर्म मार्ग सूक्ष्म आहे, कर्माच्या नादी लागू नका. ज्ञानाचा मार्ग सूक्ष्म आहे. शूरश्च धारा निशिता दुरत्यया, दुर्गम पतस्त कवयो वदंती. ज्ञानाचा मार्ग सूक्ष्म आहे, योगाचा मार्ग दुस्तर आहे, तपाचा मार्ग कठीण आहे. त्यामुळे तुकोबराय सांगतात देवाच्या प्राप्तीसाठी या बाकीच्या साधनाच्या भानगडीत पडू नका.
एकच करा. हो. कलियुगा माझे करावे कीर्तन तेने नारायण भेटी. तुम्ही नामचिंतन केलं तर सुखे येतो घरा. नारायण नारायण कोठे नका पाहू करा हरी कथा तेथे अवचिता सापडील. हो. देवाचं नामचिंतन करा देवाची प्राप्ती होईल. म्हणजे हिताच्या प्राप्तीचं जे साधन आहे ते साधनही तुकोबारायांना ठाऊक आहे. आणि चौथी सामुग्री सांगितली बघा, कल्याणाचे देवाच्या प्राप्तीचं जे साधन आहे ते साधन सगळ्या मानवाला सांगण्यामध्ये उपदेश करण्याची प्रवृत्ती असली पाहिजे. तुकोबाराय हो देवाच्या प्राप्तीचं साधन सगळ्या मानवाला सांगतात, सगळ्यांना सांगतात. आपण प्रमाण म्हणून आलो. हरी हरी तुम्ही मनारे सकळ ऐकरे जना तुझ्या सोहिताच्या खुना पंढरीचा राणा मना माझी स्मरावा. हकारोनी सांगे तुका नाम घेता राहू नका. नाम घेता राहू नका. नाम घेता राहू नका. करोनी जागे बा. नाम घेता राहू नका. नाम घेता राहू नका. नाम घेता राहू नका. करोनी जागे तुका. करोनी जागे तुका. नाम घेता राहू नका. नाम घेता राहू नका. करोनी जागे तुका. करोनी जागे तुका. नाम घेता राहू नका. हकारोने सांगे तुका नाम घेता राहू नका. तुकोबाराय सगळ्यांना सांगतात तुम्ही देवाचं नामचिंतन करा. हकारोने म्हणजे टाहो फोडून सांगतात बरं. कळकळीने तळमळीने टाहो फोडून तुकोबाराय सगळ्या जगाला कल्याणाचं साधन सांगतात. गाते श्रोते आणि पाहते चतुर विनोदे दुश्चित्ते सोहम भावे पूर्ण ज्ञाते या सकळाते विनवणे करा विठ्ठल स्मरण. कोण सुटलाय महाराज ह्याच्यामधून? सगळ्यांना उपदेश करतात संत, सगळ्यांना. तुकोबाराय सगळ्यांना हो आत्मकल्याणाचं साधन त्या साधनेविषयी सगळ्यांना सांगतात. उपदेश करण्याची लागणारी जी सगळी सामुग्री त्या सामुग्रीने तुकोबाराय संपन्न आहेत. त्यांना म्हणून त्यांना अधिकार उपदेश करण्याचा काय आहे? अधिकार आहे. आणि अशा अधिकाराने संपन्न असलेले तुकोबाराय हो यावत मनुष्य मात्राला उपदेश करतायत अभंगाच्या प्रथम चरणात. संत समागमा एकादी पाळी. संत समागमा एकादी पाळी. संत समागमा एखादिये परे. संत समागमा एखादिये परे.
दिये पारी संत समागम एका दिये पारी संत समागम एखादिये परी संत समागम एखादिये परी त्याचे द्वारी स्वानयाती त्याचे द्वारी स्वानयाती त्याचे द्वारी स्वानयाती तिथे राम नाम होईल श्रवण तिथे राम नाम होईल श्रवण विद्याचे द्वारी स्वानयाते विद्याचे द्वारी स्वानयाते वेदाचे द्वारी स्वानयाते तिथे राम नाम होईल श्रवण तिथे राम नाम होईल श्रवण संत समागम एखादिये परी व्हावे त्याचे दर्शन याती व्हावे त्याचे दर्शन याती व्हावे त्याचे दर्शन याती संत समागम एखादिये परी व्हावे त्याचे दर्शन याती व्हावे त्याचे दर्शन याती व्हावे त्याचे दर्शन याती तुकोबराय अधिकाराने संपन्न आहेत आणि अधिकाराने संपन्न असलेले तुकोबराय आपल्याला उपदेश करतात यावत मनुष्य मात्राला उपदेश करतायत का विषय ओढे भुलले जीव आता याची कोण करील किओ विषयामध्ये रमलेली माणसं महाराज म्हणतात विषयाला सोडा संसाराची आसक्ती सोडा बाकीचा सगळा संग परित्याग करा आणि तुम्हाला तुमचं कल्याण व्हावं असं वाटत असेल तर संत समागम एखादी परी तुम्ही संतांची संगती करा कारण संतांच्या संगतीमध्ये आपलं कल्याण आहे पतन उद्धार संघाचा महिमा तेजावे अधमा संत सेवी पतन उद्धार संघाचा महिमा जीवनाचं अधपतन आणि जीवनाचा उत्कर्ष कशावर अवलंबून आहे संगतीवर संगती दुर्दैवाने आपण संगतीकडे काय देत नाहीत लक्ष देत नाहीत आपण लय शहाणे आपण संगतीकडे काय देत नाहीत आपली अधोगती संगतीमुळेच होते आणि आपल्याला देवाकडे घेऊन जाणारी ही संगतीच आहे संगती अत्यंत महत्वाची पाण्याने जर म्हशीच्या दुधाची संगती केली बघता ऐकताय ना तुम्ही माझ्याकडे का बाहेर बघताय सगळी पाण्याने म्हशीच्या दुधाची संगती केली तर किती भाव होतो त्याचा कळत नाही का तुम्हाला हे म्हशीचं दूध कसं लिटर आहे 60 रुपये लिटर पाणी कसं लिटर आहे
10 रुपये लिटर. हापशेचं बोरचं आणलं तर फुकटच. बिस्लरीचं बी पाणी नाही टाकायचं, बोरचंच. काय काय तर दुधात पाणीच टाकीत नाहीत, अगोदरच पाणी बकेटात घेतात. त्याच्यात का काढायचं, दूध काढायचं. अशा नळाच्या पाण्याने, विहिरीच्या पाण्याने जर म्हशीच्या दुधाची संगती केली तर किती, 60 रुपये. का किंमत वाढली, संगती कोणाची केली, दुधाची संगती केली, त्यामुळे 60 रुपये भाव. दोऱ्याने मोगऱ्याच्या फुलाची काय केली, संगती केली. दोऱ्याने मोगऱ्याच्या फुलाची संगती केली. महाराज किती किंमत वाढली. 2-4च फुलं असते त्या ह्याच्यात हारात, केवढ्याला, 20 रुपये. मी म्हणतो जाऊ दे, ती भाव जाऊ द्या. दोऱ्याने सुगंधी फुलाची संगती केली तर पांडुरंगाच्या गळ्यात जाण्याचं भाग्य प्राप्त होतं. दोऱ्याने कुणाची संगती केली, फुलाची संगती केली, पांडुरंगाच्या गळ्यामध्ये जाण्याचे भाग्य प्राप्त झालं. रुक्मिणी आईसाहेबाच्या गळ्यामध्ये जाऊन बसायचं भाग्य प्राप्त झालं. दोऱ्याने फुलाची संगती केली, ज्ञानोबरायांच्या गळ्यामध्ये जाऊन बसायचं भाग्य प्राप्त होतं. दोऱ्याने फुलाची संगती केली, तुकोबरायांच्या गळ्यामध्ये जाऊन बसता येतं. दोऱ्याने फुलाची संगती केली, बायकांच्या डोक्यावर जाऊन बसण्याचं त्याला काय मिळतंय, भाग्य प्राप्त होतं. बायका त्याला डोक्यावर घेतात बघा, ती गजरा बायकांच्या डोक्यावर जाऊन बसतो. कशाचा परिणाम, संगतीचा, आहे की नाही. संगत अत्यंत महत्त्वाची आहे. संगत अत्यंत. त्याच पाण्याने डबड्याची संगती केली, सकाळच्या डबड्याने. त्या डबड्याच्या संगती केली, फार अवनती झाली त्याची. फार त्याची काय होते, अवनती होती. तेव्हा संगत जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाची. दुर्जन लोकांची संगती केली, नरकाची प्राप्ती. आणि संतांची संगती केली की देवाची प्राप्ती. देव होता येतं संतांच्या संगतीमध्ये. संगती अधोगतीला नेणारी आहे आणि संगती जन्म मरणातून मुक्त केली पाहिजे. फक्त संगतीला विषय काय द्यायचा हे काय आहे, महत्वाचं आहे. तुम्ही जीवनामध्ये संगती दुर्जनाची केली, वाटोळ होणार. तुम्ही संगती चांगल्या लोकांची, संताची केली, संताचे संगती मनोमार्ग गती. आकळावा श्रीपती संत संगतीने थोर लाभ झाला. काय संत मोह निरसला मायादिक. संत संगतीने फार मोठा लाभ प्राप्त होतो. तेव्हा संतांची संगत अत्यंत महत्त्वाची आहे. संतांची संगत अत्यंत महत्त्वाची. तुकोबराय सांगतात, बाकीच्या संगतीचा त्याग करा, दुर्जनाची संगती टाकून द्या. खाताड्याची संगती टाकून द्या, प्याताड्याची संगती टाकून द्या. मग तुम्हाला तुमचं भलं व्हावं वाटत असेल तर तुम्ही संतांची संगती करा, संतांची संगती करा. संत समागमे धरोनी आवडी, संत समागमे धरोनी आवडी. संत समागमे धरोनी आवडी, संत समागमे धरोनी आवडी. संत समागम धरावे आवडी, संत समागमे धरोनी आवडी. संत समागमे धरोनी आवडी, संत समागमे धरोनी आवडी. तातडी
जाणार नाशिवंत देह जाणार देह जाणार नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ संत समागम केळावे आवडे करावे तातडे परमाचे करावे तातडे परमाचे संत समागमे करावे आवडे करावे तातडे परमाचे करावे तातडे परमार्थे आपल्या कीर्तनात भजने असले की आपल्याला माणसं किती बसलेत काय वाटत नाही बघा भजन म्हणणारी माणसं तेव्हा तुकोराय सांगतात संत समागमे धरोनी आवडी करावे तातडी परमार्थ करायचा पण कुणाच्या संगतीमध्ये संतांच्या संगतीमध्ये परमार्थ मनाने करायचा नाही मनोमार्गे गेला तेथेची तो येथे चुकला मुक तेव्हा परमार्थ संतांच्या संगतीत सानिध्यामध्ये करायचा दशा यौवन बाणले अंगी पांगिला नव्हे विषय संगी काम क्रोध लोभ मोह त्यागी राहे संत संगी चुकू नको परमार्थ संतांच्या संगतीमध्ये करायचा वारी संतांच्या बरोबर करायची तेव्हा तुकोबाराय सांगतात तुम्ही संतांची संगती करा संतांची संगती करा काय होईल संतांची संगती केल्यानंतर बैसता संताची संगती कळो आले कमळापती आपुले कोणीच नव्हती निश्चय चित्ते दृढ झाला संतांची संगती केल्यानंतर आपल्याला ज्ञान होतं काय ज्ञान होतं आपुले कोणीच नव्हती संतांच्या जवळ बसलं की विवेक काय होतो जागा होतो विवेक जागा होतो बैसता संतांची संगती कळो आले काय कळालं आपुले कोणीच नव्हती हो आपुले कोणीच नव्हती आपुले आपलं शरीर आपुले नव्हते बर घर आपुले नव्हती ती आपुले नव्हती कळली का ती आपली नव्हती पोरस्वर आपली नव्हती बँकेतल्या नोटा आपल्या नव्हती लाडक्या बहिणीचा पगार आपल्या नव्हती आपलं काहीच नाही आपलं काहीच नाही हे कुठं गेल्यानंतर कळतं संतांच्या जवळ गेल्यानंतर कळतं तेव्हा तुकोबाराय सांगतात तुम्ही संतांची संगती करा संत समागम शब्द कसा ठेवलाय एखादी परी कुठल्याही प्रकाराने परी म्हणजे कुठल्याही प्रकाराने तुम्ही संताची संगती करा कुठल्याही प्रकाराने बरं कुठल्या प्रकाराने करावे माळकरी होऊन संतांची संगती करा मानव देहामध्ये संतांची संगती करा मानवाचा देह नाही मिळाला व्हावे त्याचे द्वारे श्वानयाती संतांच्या दारामध्ये पुत्र होऊन राहा पण कुठं पाटलाच्या घरी नाही संतांच्या घरी राहा पाटलाच्या घरी राहिल्यानंतर दररोज नळ्या खायला मिळतील आणि संतांच्या घरी जर राहिलं तर मग संतांचं उच्चिष्ट खायला मिळेल
संतांच्या घरचा कुत्र व्हावं किंवा कुत्र्यासारखं संतांच्या दारात पडून राहावं. दोन अर्थ बरं. एक तर संतांच्या दारातलं काय व्हावं, कुत्र व्हावं. तुम्ही आळंदीला गेल्यानंतर बघा, ज्ञानोबरायांच्या दारामध्ये सभा मंडपामध्ये कुत्रा झोपलेला असतो. कुत्रा, ते कुत्रा चपात्या खात नाही. बनशी गव्हाच्या टाकल्या तरी चपात्या खात नाही महाराज, कारण ज्ञानोबरायांच्या दारातला कुत्रा आहे ती. काल ज्ञानोबरायांच्या मंदिरावर 22 किलो सोन्याचा काय बसवलाय, कळस बसवलाय महाराज. 22 कोटी रुपयाचा. किती? 22 कोटी रुपयाचा कळस बसलेला बा. ज्ञानोबरायांचं वैभव आहे. मला वाटतं एरवी मंदिरामध्ये दर्शन घेण्याकरता काय लागते, बारी लागते. पण देणगी देण्याकरता कुठं बारी लागलेली बघितली का हो? देणगी देण्याकरता काय लागली, बारी. ज्ञानोबरायांचं वैभव असं आहे. ज्ञानोबरायांच्या कळसाला पैसे देण्याकरता लोकांची काय लागली होती, तास तास उभी राहिली माणसं बारीत कळसाला पैसे देण्याकरता. तेव्हा ज्ञानोबर आहेत. ज्ञानोबरायांच्या दारातला तो कुत्रा नुसते पेढे हाणतोय महाराज. हा, नुसते काय खातो, पेढे. दुकानदार सगळे त्याला काय खाऊ घालतात, पेढे खाऊ घालतात. आणि पेढे खाऊन खुशाल ज्ञानोबरायांच्या सभामंडपामध्ये त्या व्यासपीठावर झोपतो महाराज. ज्या व्यासपीठावर मोठ्या मोठ्या महाराजांना बसायला मिळत नाही, आणि त्या व्यासपीठावर पट्ट्या म्हणजे गेल्या जन्मातला महाराज बिराजच असणारा एखादा मठाधिपती मठाधिपती असेल. देवाचं भजन करण्याच्या ऐवजी बसला मठ बांधित, दगड भिंती, दगडावर दगड रचित, आणि देवाचं नामचिंतन केल्यामुळे कुत्रा झाला पण संतांच्या दारात. असं कुणीतरी भाग्यवान महात्मा असेल जड भरतासारखा, आणि मग तो पेढे खातो ज्ञानोबरायांच्या दरबारामध्ये त्या व्यासपीठावर झोपतो महाराज निवांत. तुकोबराय सांगतात असं, पाटलाच्या घरी माणूस म्हणून राहण्यापेक्षा, मंत्र्याच्या घरी माणूस म्हणून राहण्यापेक्षा संतांच्या दारात कुत्र होऊन पडून राहावं. व्हावे त्याचे द्वारे शानया, ते संतांच्या दारामध्ये कुत्र व्हा. संतांच्या दारामध्ये घोड व्हा. घोड. ठाकूरबांकडे घोडी होती एक, परभणीकडचे ठाकूर महाराज. ते घोडीवर पंढरपूरला जायचे बसून वारीला. एकदा 2 एकादशी आल्या. काय आल्या? 2 एकादशी. आणि मग आजची एकादश खरी का उद्याची एकादशी खरी, सगळे फडकरीन, सगळे देवस्थानचे लोक, त्यांना निर्णयच देता येईना. मग ठाकूर महाराजाकडे आले. महाराज एकादशी आजची का उद्याची धरायची? ठाकूर महाराजांनी सांगितलं, मी निर्णय देण्यापेक्षा माझी घोडी काय देईल, निर्णय देईल. तिच्यापुढं भाकरी नेऊन ठेवा. घोडीनं जर भाकरी खाल्ल्या तर आजची एकादशी नाही. घोडीनं जर भाकरी नाही खाल्ली, खुराक नाही खाल्ला, एकादशी उद्याची. मग ती खुराक तिच्या पुढं नेऊन ठेवला, चपात्या बिपात्या काय असेल ते. घोडीनं ते खाल्लं नाही, घोडीनं खाल्लं नाही वा. आणि मग ठाकूर महाराजांनी सांगितलं, एकादशी आजचीच. एकादशी काय करा, आजची करा. घोड्याला कोणी सांगितलं? बाकीच्या घोड्यांना कोणी सांगितलं एकादशी आज आहे? तुम्ही झोपलात का जागेत रे? बाकीच्या सगळ्या घोड्यांना हो एकादशी आजच आहे असं कोणी सांगितलं? 2 पायाच्या नाही, 4 पायाच्या घोडीने सांगितलं. मला संतांच्या संगतीचा हा काय परिणाम आहे. अजून सांगतो त्यांचं. ठाकूर महाराज थकले आणि घोडी थकली होती. घोडी थकली होती. त्यामुळे ठाकूर महाराजांनी विचार केला, आता हिला चालणं होत नाही, आपण एसटीने वारीला जायचं. ठाकूर महाराज एसटीने वारीला गेले पंढरपूरला. घोडी तिकडेच ठेवली दैठणला. महाराज त्या घोडीनं दावट तोडलं आणि ठाकूर महाराजाच्या अगोदर पंढरपूरला गेली.
पंढरपूरला गेली आणि वाळवंटामध्ये त्या घोडीने काय ठेवलं? शरीर ठेवलं. त्या घोडीची समाधी वाळवंटात आहे बघा. त्या घोडीची समाधी काय आहे? वाळवंटामध्ये. घोडीने सांगितलं मला सोडून जाताय, माझी वारी बुडवताय. घोडी दाव तोडून आजारी होती तरी पंढरपूरला आली. आणि पंढरीमध्ये घोडीनं काय ठेवला? देह ठेवला. ठाकूरवाच्या घोडीची समाधी पंढरपूरमध्ये. ठाकूरवाच्या घोडे कशाचा परिणाम आहे? संतांच्या संगतीचा. संतांच्या दारामध्ये कुत्र होऊन राहा, संतांच्या दारामध्ये पशु होऊन राहा, पडून राहा संतांच्या दारामध्ये. संतांच्या दारामध्ये गावबासारखं पडून राहा. गावबा नाथ महाराजांच्या दारामध्ये पडून राहिला. कशा करता? पुरणाच्या पोळ्या हाणण्यासाठी. हो, त्याला पुरणाच्या पोळ्या लय आवडायच्या. आणि आईला म्हणायचं आई मी खाल्ली तर पुरणाची पोळी खाईन, नाही तर तसाच उपाशी राहीन. आईनं विचार केला आता रोजच पुरणाची पोळी ह्याला कुठली आणावी? तिनं जसा उचलला तसा नाथ महाराजांच्या पुढं नेऊन आधाळा. नाथ महाराज म्हणले एवढं का वाईट लागलात? म्हणले रोजच पोळी मागतय, कुठली देऊ ह्याला? मला दररोज मोल मंजुरी करावी लागते, मजुरी केल्याशिवाय माझी चूल पेटत नाही. हे म्हणते दररोज काय दी? पुरणाची पोळी दी. नाथ महाराजांनी सांगितलं मी त्याला पुरणाची पोळी देतो, पण तो माझ्याजवळ काय झाला पाहिजे? राहायला पाहिजे. राहतो का बाबा? गावबाने सांगितलं राहतो. पुरणाची पोळी मिळत असेल तर मी राहतो. आणि मग तो गावबा नाथ महाराजांच्या दारामध्ये असा पडून राहिला. पडून राहीन तये ठाई, उगाची संताची पायी. न मागे न करी काही तुझी अनगा. विठोबा गावबा पडून राहिला महाराज. हो, पडून राहिला. 2-4 गागरी पाणी आणावं वाटलं तर आणायचा. अंगण झाडा वाटलं झाडायचं. 2-4 फुलं आणून देऊ वाटली तर द्यायची. हरिपाठ म्हणायचा नाही, ज्ञानेश्वरी वाचायची नाही. फक्त 11 वाजता वाटप आहे उभा. नैवेद्य कधी येतो? पुरणाच्या पोळ्या गरम गरम तुपातल्या पोळ्या नाथ महाराजांच्या देवाला दररोज कशाचा नैवेद्य असायचा? पुरणाच्या पोळीचा. जसं ते आपले परमपूज्य आदरणीय आता गुरुरे हनुमान महाराजांच्या देवाला दररोज 27 पुरणाच्या पोळ्या. उगत वर्ष 6 महिने राहा पाहिजे त्यांच्याबरोबर. आणि बंब्याच होईल माणूस महाराज. दररोज पुरणाच्या पोळ्या महाराज तुपातल्या. महात्माच आहे महाराज कलियुगामध्ये. हे लय मोठी सेवा आहे ती. आणि मग ती 11ची वेळ मात्र गावबा टोळू देत नव्हता. नाथ महाराजांनी देवाला नैवेद्य समर्पण करायचा. 10-11 पोळ्या असायच्या. गरम गरम तूप टाकलेलं. हो, गावरान गाईचं दूध सगळा घमघमाटच. उगं तोंडाला पाणी सुटू देऊ नका. आपण वरण भाकरीच हाणायच्या. नाही येड शिकर मंडळी चांगलं खाऊ घालतात. आता ते काळ गेला वरण चपात्याचा बरं का. आता वारकरी पक्वान्न खाऊन काय झाली? कट्टाळी शेवाळी. वारकऱ्यांना वाटतं उगं बेसन भाकरी करायला पाहिजे. आणि मग गावबा नाथ महाराजांनी देवाला नैवेद्य खाऊ घालायचा. ताट कोणाकडे द्यायचं? गावबाकडे द्यायचं महाराज. 11 पोळ्या एका बसणीला हाणायचा गडी. 11 पोळ्या हाणायच्या आणि 4 वाजताच उठायचा. असा गावबा नाथ महाराजांच्या दारात पडून राहिला. संत संघात राहिला. परिणाम नाथ महाराज म्हणले आता माझं कार्य संपलं. 11:15 वाजलेत आता. हां, माझं काम आता संपलेलं आहे. 2च मिनिटात आता संपलं. माझं कार्य संपलेलं आहे. आता मी निजधामाला चाललो. लोक म्हणले जायचंय तर जा, पण हे रामायण ग्रंथ अर्धा लिहायचा राहिला. अर्धा लिहायलाय, अर्धा शिल्लक राहिलाय. अर्धाही राहिलेला ग्रंथ कोण पूर्ण करणार? नाथ महाराजांनी सांगितलं माझा गावबा हा ग्रंथ काय करील? पूर्ण करील. लोक म्हणले राव पोळ्या खाण्यासाठी राहतंय, कधी हरिपाठाला नाही, गाता भजनाला नाही, पहिली चाल मानायला येते नुसतं. म्हणजे काय खरे तुम्ही नाही बरं का.
अरे ह्याला काय येत नाही हे कसं काय करेल नाथ महाराज म्हणले ते तुम्ही सांगायचं नाही. आणि मग नाथ महाराजांनी संतांची संगती वाया कशी जाईल महाराज. नाथ महाराजांनी त्याच्यावर कृपा केली आणि अवशेष रामायण गावबानं लिहिलं. संतांच्या दारात पडून राहिलेला गावबा देव झाला. हो तो काय झाला देव झाला. संतांच्या संगतीमध्ये वाल्या कोळ्याचा वाल्मिक ऋषी झाला. संतांच्या संगतीने भ्रष्ट झालेला अजामेळ हो त्याला नेण्याकरता विमान आलं. संतांच्या संगतीचा काय आहे परिणाम. महाराज म्हणतात कोणत्याही प्रकाराने संत समागम एखादी परी व्हावे त्याचे द्वारी श्वानयात. पुत्र होऊन त्याच्या दारात राहा किंवा कुत्र्यासारखं संतांच्या दारामध्ये पडून राहा. काय होईल तसं तिथं पडून राहिल्यानंतर तेथे राम नाम होईल श्रवण. घडेल भोजन उचिष्टाचे घडेल भोजन उचिष्टाचे तेथे राम नाम होईल श्रवण. घडेल भोजन उचिष्टाचे घडेल भोजन उचिष्टाचे. विठ्ठलांच्या दारामध्ये राहिल्यानंतर तेथे राम नाम होईल श्रवण. संत महात्मे देवाचं अखंड चिंतन करतात. सततम कीर्तयन्तो माम यतन्तस्य दृढव्रताः नमशन्तस्य मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते वैष्णवा घरी सर्व काळ सदा झन झनते टाळ. वैष्णव अखंड देवाचं नामचिंतन करतात. अखंड देवाचं नामचिंतन करतात. संत महात्मे अखंड देवाची कथा करतात. तेथे रामनाम ते रामनामाचं श्रवण होईल आणि संत महात्मे देवाची कथा करतात. त्या कथेचंही तुम्हाला श्रवण होईल. तेथे रामनाम होईल श्रवण. आणि दुसरं अजून काय मिळेल संतांच्या दारामध्ये पडून राहिल्यानंतर घडेल भोजन उच्चिष्टाचे. संतांच्या ताटातला अवशेष प्रसाद तुम्हाला मिळेल. उष्ट खायचं पण संतांचं. गुरुबुरीचं खायचं नाही उष्ट. गुरुच दात घासीत नाही. त्याला रोग असला तर आपल्याला होईल. गुरु म्हणजे सद्गुरु. संतांचं उष्ट खा तुका म्हणे शेष घेईन आवडी वचन नामवडी बोलले. संतांचं उष्ट खा. संतांचं उच्चिष्ट सेवन केल्यानंतर तुमचं कल्याण होईल. घडेल भोजन उच्चिष्टाचे. किंवा संतांचं दुसरं उष्ट आहे संतांचं वाङ्मय वाचणं. संतांचं वाङ्मय गाथ्याचं पारायण करणं तुकोबरायांचं उष्ट आहे. ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीचं पारायण करणं ज्ञानोबरायांचं उष्ट आहे. अशा प्रकारचं उच्चिष्ट घडेल भोजन उच्चिष्टाचे. म्हणून तुम्ही संतांच्या संगतीमध्ये राहा. पुत्र होऊन राहा माणूस होऊन राहा. एवढंच नाही कामारी बटीक. संतांच्या दारात कामारी म्हणजे दासी सेवा करणारी. दासी होऊन राहा. तुमची दासीचा दास करून ठेवा. आशीर्वाद द्यावा. हाची मत संतांच्या दारामध्ये कामारी व्हा. बटीक बकीट नाही बटीक. कामारी बटीक काय काय पुढं कामारी बटीक सेवेचा सेवक सेवेचा सेवक. दिनपणे रंक तेथे भले. रंक होऊन राहा. दीन होऊन राहा. असं जर राहिला तर मग तुका म्हणे सर्व सुख त्या संगती संतांच्या संगतीमध्ये राहिलात सर्व सुख तुम्हाला प्राप्त होईल. घडेल
पंगती संतांच्या संगती पंगती देवासवे घडे पुढं उत्तीर्ण नित्यानित्य जोडे त्याची सुख घडेल पंगती संतांची म्हणून संतांच्या दारामध्ये राहते ते राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उच्चिष्टाची ज्ञानेश्वर माऊली